निघालेले आहेत. निघाले असताना जो कामाश्रम आहे त्या कामाश्रमामध्ये एक दिवस मुक्काम केलेला आहे आणि पुन्हा तिथून पुढे आल्यानंतर जी काही ताटिका आहे तिला असणाऱ्या मोक्षाला प्राप्त काम प्रभू रामचंद्रांनी केलं आणि त्यानंतर आता तिला असणारं तिचं जे स्थान आहे ते प्राप्त करून दिल्यानंतर पुढे गेलेले आहेत आणि पुढे गेल्यानंतर सिद्धाश्रम अशा प्रकारचा असणारा लागलेला आहे आणि सिद्धाश्रमात पोहोचल्यानंतर जे विश्वामित्र ऋषी आहेत ते असणारे म्हणू लागले आहेत की आजच्या दिवस असणार आपल्याला याच ठिकाणी मुक्काम करायचा आहे अशा असणार त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी बोलू लागले आहेत. आम्ही तुम्ही केली अवस्थे या सिद्धाश्रमाचे सिद्ध ख्याते विस्तारे त्रिजगते ममाश्रमा प्रते प्रभाते गमन. आणि हा जो सिद्धाश्रम आहे तो या ठिकाणी आपण जर राहिलो आणि प्रभू रामचंद्र तुम्ही माझ्या सोबत आहात, लक्ष्मणजी आहात आणि मी स्वतः या ठिकाणी आपण तिघ या ठिकाणी राहिल्यानंतर या सिद्धाश्रमाची जी काही ख्याती आहे ते जोपर्यंत असणारा चंद्रसूर्य आहे तोपर्यंत निश्चितच राहणार आहे आणि पुन्हा या ठिकाणी राहून सकाळी आपण उठून आपला जो काही आश्रम आहे त्या आश्रमामध्ये निश्चितच जाऊयात अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी बोलू लागले. येथे सुखे निशाक्रमोन प्रभाते स्नान संध्या करून विश्वामित्र म्हणे आपण अस्त्र ग्रहण करी रामा. आणि याच ठिकाणी आपल्याला काय करायचं, आज या ठिकाणी झोपूयात आणि इथं झोपल्यानंतर सकाळी उठून पुन्हा आपलं स्नान वगैरे आवरून ज्या काही विधी आहेत त्या सगळं उरकून असणार आपल्याला उद्या अस्त्र सिद्धी शिकायची आहे आणि जे अस्त्राभ्यास जो काही आहे त्याचा आपल्याला सर्व प्रशिक्षण उद्या घ्यायचं आहे असं त्या ठिकाणी विश्वामित्र बोलू लागलेले आहे. वशिष्ठाज्ञेचा निर्धार धनुर्विद्येचे तू सद्गुरु तदर्थ्याल्लाद थोरू श्रद्धा सादरू रघुनाथ. आणि जे प्रभू रामचंद्र आहेत त्या प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ ऋषीने सांगितलेलं होतं की जे विश्वामित्र जे आहेत ते तुमचे असणार शस्त्र अस्त्र विद्या पारंगत करण्यासाठी तुम्हाला असणार लाभलेले आहेत आणि तेच असणारं विश्वामित्र ऋषींना सुद्धा सांगितलं होतं की तुमच्या सुपूर्त मी हे प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणांना केलेलं आहे, यांना पूर्ण निपुण अशा प्रकारे शस्त्रास्त्र विद्यामध्ये करा. म्हणूनच विश्वामित्र ऋषींनी भाव असणार त्या ठिकाणी एकदम प्रेमयुक्त होऊन प्रभू रामचंद्रांना अस्त्र विद्या जे आहे ते शिकवण्यासाठी आता तयारी करू लागलेली आहे. वंदोनी सद्गुरु चरणा कृतांजली राम लक्ष्मण त्यांचे विश्वामित्र आपण अस्त्र प्रदान प्रारंभी. आणि त्याच वेळेस सकाळी उठलेले आहेत प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी असणाऱ्या विश्वामित्रांच्या समोर गेल्यानंतर त्यांना नमस्कार केलेला आहे आणि त्या ठिकाणी नम्र होऊन प्रभू रामचंद्र असणाऱ्या त्या विश्वामित्राकडे पाहू लागले. त्याच वेळेस जे विश्वामित्र ऋषी आहेत ते आता प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणजीला आपली जी अस्त्रसिद्धी आहे किंवा अस्त्र ज्ञान आहे ते शिकवू लागलेले आहे. तो म्हणे हे अस्त्राभिग्रहण त्रिशुद्धे व्हावे सावधान सभेज मंत्राचे मंत्रोद्धारण प्रेरणावरण अस्त्रांचे. आणि विश्वामित्र ऋषी शिकवताना सांगू लागलेले आहेत की हे प्रभू रामचंद्रा, मी ही जी काही तुम्हाला असणारा अस्त्र ज्ञान किंवा अस्त्र सिद्धी असणारा सांगणार आहे ते सर्व तुम्ही मन लावून ऐका आणि त्याचा अभ्यास परिपूर्णतेने करा. कारण हे जे अस्त्र आहेत ते अस्त्र कशा प्रकारे सोडायचं आणि कशा प्रकारे त्यांना आवरायचं या सगळ्या गोष्टी एकदम जर ध्यान देऊन केल्या आणि अभ्यासपूर्वक जर केल्या तरच त्या अवगत होतात. त्यामुळे पूर्ण चित्ताने या सर्व अस्त्रसिद्धीकडे तुम्ही ध्यान लावून ऐका. अस्त्र सोडले तात्काळ जाय कार्य साधून हातासी येय ऐसे विजय निसंदेह ऋषी सांगत आहे सवर्म. आणि जे विश्वामित्र ऋषी आहेत ते सांगू लागलेले आहेत की जे अस्त्र म्हणजे शस्त्रच असतं, परंतु असणार त्या शस्त्रावरती मंत्र अशा प्रकारे जपले जातात आणि पुन्हा ते सोडले जातात, त्याच्यामुळे त्याला अस्त्र असं म्हणतात. आणि तेच अस्त्र जे आहेत मी तुम्हाला आता शिकवणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अस्त्र मंत्र असणार म्हणाल आणि ते प्रेरून तुम्ही तुमचं जे काही धनुष्यबाण वगैरे जे आहे ते ज्यावेळेस तुम्ही सोडाल ते निश्चितच असणारं कार्य करून वापस येईल अशा प्रकारचे असणारे महत्त्व त्या अस्त्राचे आहे. पन्नगास्त्र गरुडास्त्र आग्नेयास्त्र पर्जन्यास्त्र वायव्यास्त्र पर्वतास्त्र वज्रास्त्र दुर्धरत्वे सोमास्त्र हेमास्त्र
क्रोध्रास्त्र नंदिक्रास्त्र गर्ध गंधर्वास्त्र आदित्यास्त्र हयशिरोस्त्र दारुण विरग्नास्त्र विरोधास्त्र दुर्मनास्त्र सर्पनाग्रस्त्र घोरास्त्र घोरास्त्र अतितापी संतापास्त्र अतितापास्त्र घोषणास्त्र दानवास्त्र पिशाचिकास्त्र पिपीलिकास्त्र विद्याधरास्त्र मारक व्रकास्त्र जंबुकास्त्र शंभकास्त्र शुचिकास्त्र मानवास्त्र वृश्चिकास्त्र त्वस्त्रास्त्र तडितपाय कंकाळास्त्र कालिकास्त्र सुचिकास्त्र विशुचिकास्त्र चंडास्त्र प्रचंडास्त्र वितंडास्त्र दाहक संवस्त्र कास्त्र शलभास्त्र विखंडास्त्र दंडनास्त्र शीतकास्त्र वातास्त्र वंशिकास्त्र विध्वंसी मायास्त्र मोहनास्त्र पातनास्त्र घातनास्त्र मातंगी दहनास्त्र ब्रह्मकपालास्त्र रुधिराशी भीमास्त्र भयानकास्त्र शृंगास्त्र शृंगास्त्र वरुरास्त्र भैरवास्त्र करालास्त्र उग्रत्वे वारुणास्त्र दारुणास्त्र काळरुद्रास्त्र कार्तिकेयास्त्र कपालास्त्र भद्रास्त्र वामनास्त्र विघाती संघर्षणास्त्र नारायणास्त्र शंकरास्त्र नरसिंहास्त्र वामनास्त्र प्रद्युम्नास्त्र मदनास्त्र प्रतापी एशिकास्त्र तृणशलाका दाटुके जिनोने अस्त्रे अनेका पाशुपताची महिमा देखा ती लोका निवार ब्रह्मशिरोस्त्राचा मंत्र त्रिरेलियाच्छेदी चराचर याचा ऐसा असे विचार याला घे अस्त्र राखीचे जतन. आणि असे जे अस्त्राचे प्रकार आहेत ते अनेक प्रकार असणारा प्रभू रामचंद्रांना जे विश्वामित्र आहेत ते सांगू आणि शिकवू राहिले आहेत. असे जे अस्त्र असणारे ते जर त्यांनी अवगत केले तर कोणताही आणि कितीही बलाढ्य अशा प्रकारचा शत्रू आपल्या समोर जर उभा राहिला तर त्याला नेस्तनाबूत करण्याचं काम जे आहे ते असणार. आणि पुन्हा हे सर्व करून आपण पूर्ण विजयी होऊन परत येणार याचे असणार शाश्वती त्या ठिकाणी देऊन जे अस्त्र आहे ते अशा प्रकारचे अस्त्राचे शिक्षण जे विश्वामित्र आहेत ते प्रभू रामचंद्र सहित लक्ष्मणजीला देऊ लागलेले आहे. मांडले आहे निर्वाण या अस्त्रांचे प्रेरण सर्वता न करीती विचक्षण परम दारुण निवार. परंतु हे प्रभू रामचंद्र युद्ध करीत असताना आपल्यापाशी असणार जे काही साधन साहित्य आहे अगोदर असणार त्या सर्व शस्त्राने असणारा विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा. परंतु जर त्याने आपल्याला अवजड पुढचा जर वाटला तरच असणार हे निर्वाणीचं म्हणजे सगळ्यात असणारा शेवटेला या अस्त्रांचा उपयोग करावा असंच असणार त्या ठिकाणी विश्वामित्रांनी सांगितलेलं आहे. हे अस्त्र जो पाळू जाणे सकळा अस्त्रा सामर्थ्य येणे या लागी हे अस्त्र शहाणे अति यत्ने पाळीती. आणि हे जे अस्त्र अशा प्रकारचे आहेत त्यात असणारं ब्रह्मास्त्र सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे जर ब्रह्मास्त्र तुम्ही जर पाळलं आणि त्याचा जर असणार चांगल्यापणे जतन ते जर केलं तर ज्या वेळेस तुमच्यावर असणारे अटीतटीची वेळ येईल त्यावेळेस हे तुम्हाला निश्चितच तुम्हाला सहकार्य करेल. अशा प्रकारचा अस्त्राचा अभ्यास जो आहे तो विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना देऊ लागले. झाले अस्त्रांची अवधी आता सांगेन शस्त्रविधी जे स्मरता चित्री शुद्धी युद्ध समये येते स्वये. आणि प्रभू रामचंद्रांना सांगू लागलेले आहेत की जे अस्त्र आता मला शिकवायचे होते ते सगळे असणार मला जेवढे येतात ते सगळे तुम्हाला असणार त्यांच्या मंत्रासहित तुम्हाला शिकवलेले आहेत. परंतु आता ते पूर्ण झालं त्यांचं शिक्षण. आता जे शस्त्र आहेत ते शस्त्रांचा अभ्यास तुम्हाला शिकवायचा आहे. आणि शस्त्र अशा प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला निपुण करून देतो की तुम्ही नुसते मनामध्ये आणल्यानंतर जे सर्व शस्त्र आहेत ते तुमच्यामध्ये हजर होतील किंवा तुमच्यापाशी असणार तुम्हाला सहकार्य करतील. अशा प्रकारचा शस्त्राचा अभ्यास करू. वायू चक्र विष्णू चक्र कुर्म चक्र काळ चक्र नक्र चक्र अतिवक्र अति दुर्धर कंदनाकार शूळ त्रिशूळ महाशूळ पाहे गाये खुर्ची चारी दे
तया समोर कोण राहे धाके कापत आहे कळी आणि असं जे पुन्हा जे शस्त्र आहे ते शस्त्राचा प्रकार सांगू राहिलेले आहेत. जे चक्र आहे किंवा जे शूळ आहे, त्रिशूळ आहे किंवा जे कुऱ्हाड आहे, असे जेवढी असणार बाण आहे, तलवार आहे, या सर्व शस्त्राचा असणार ज्ञान त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना जे आहे विश्वामित्र देऊ लागले आहेत. आणि हे शस्त्राचा अभ्यास अशा प्रकारे शिकवू लागले की ज्यावेळेस या शस्त्राने एखाद्याचा घात केला जाईल त्यावेळेस असणारे जे चार लिंग देह आहेत ते चारीच्या चारी देह असणारा स्थूल लिंग, आत्मलिंग आणि जे काही असणारे आणि दोन आहेत त्या सगळ्यांचा नाश करून पूर्ण आहुती होऊन त्या ज्याचा आपण वध केलेला आहे त्याला निश्चित मुक्ततेला असणारा प्राप्त करणारे हे सर्व शास्त्र आहेत. अशा प्रकारे विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना सांगू लागले. कौमुदके शिवोदके दोन्ही गदा लौकिके मोह ममतेचा छेदके ते लोके अति ढाक. आणि कौमुदकी आणि शिवोदकी अशा प्रकारच्या दोन गदा ज्या आहेत त्यांचं देखील तुम्हाला ज्ञान मी देतो. ते अशा प्रकारे काम आणि लोभ जे आहे या काम लोभावर किंवा क्रोधावर अत्यंत पुढच्यावर घात केला की त्याच्यामधला जो काम आहे किंवा क्रोध आहे ते निश्चितच असणारा एका क्षणार्धात मातीला मिळाला जाईल आणि तो निर्विकल्प अशा प्रकारचा होईल, निष्कामी अशा प्रकारचा होईल, अशी ख्याती असणार या दोन ग्रहाची आहे असं विश्वामित्र सांगू लागलेले आहे. दोन्ही खडगाती चोख एक जीवाचा छेदक तुझ्या कल्पनेचा घातक याची लोकालोक कापते. आणि पुन्हा असणारा जे काही तुम्हाला खडग देणार आहे त्या खडगाची अशा प्रकारची स्थिती आहे की त्याला असणारा मोक्ष प्रदान करण्याचं काम जे आहे ते एका वारामध्ये होईल. अशा प्रकारची शस्त्राची किमया जी आहे ती विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना सांगतात. शिवशक्ती विष्णू शक्ती अनादि आदि शक्ती संदेह लिंग देह छेदिते याची आदित्य पळे कळी काळ. आणि ज्या असणार त्या ठिकाणी प्रभू जे काही मी तुम्हाला शिक्षण देणार आहे आणि ह्या ज्या असणारा तुम्हाला तलवारी मी काही प्रदान करणार आहे त्याने असणार जी अनादी शक्ती किंवा जे काही महादेवाचा वास आहे, विष्णूचा वास आपल्या हृदयात अशा प्रकारचा आहे आणि ते जरी आपल्या हृदयात असले तरी लिंग देह असणारा जो आपल्या शरीरात आहे त्या लिंग देहाचा असणारा मर्दन केल्यानंतर तो असणारा एकदा मुक्त झाला की त्याला देवाचाही नाही म्हणजे पापाचाही नाही आणि पुण्याचाही त्या ठिकाणी ठाव ठिकाणा राहत नाही. अशा प्रकारची स्थिती ते असणारं शास्त्र तुम्हाला म्हणजे प्राप्त वैर्याला प्राप्त करून देईल असं असणारं शास्त्र मी तुम्हाला प्रदान करीत आहे. तनकारे ओढिता कानाडे नादे निमते राक्षस कोडे मायास कुटुंब प्राण सांडे हे धनुर्विद्या गाडे दृढ धरे. आणि हे झाल्यानंतर आता तुम्हाला गदेचं शिक्षण झालेलं आहे, पुन्हा तलवारीचं शिक्षण झालेलं आहे. आता मी तुम्हाला असणारा जो धनुष्यबाण आहे त्याचं असणारं शिक्षण देतो की हे जो धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणाचे असणार तुम्ही दोरी ओढताच असणार त्या ठिकाणी पुढचे जे काही असणारे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला मोक्षच प्राप्त होईल अशा प्रकारचे असणारे ख्याती मी तुम्हाला शिकवतो. नेज तेजे तिखट सदा अशेष आशेच्या करी छेदा तो दिव्य बाण हे प्रबुद्धा तू निरबद्धा निर्बंधू. आणि पुढील व्यक्तीच्या असणाऱ्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या आशा आकांक्षा असणारा तो बाण लागल्यानंतर सर्व जे काही शेष असणार त्याच्या जीवामध्ये किंवा मनामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टीचा जो शेष तो असणारा कामाधिकांचा उरलेला आहे तो सगळं समूळ नष्ट करण्याचं काम जे आहे हा असणारा बाण त्या ठिकाणी करेल अशा प्रकारची विद्या असणारी विश्वामित्र देऊ लागलेली आहे. झाली या शस्त्रास्त्र विधे मल्ल विद्या विंदान सिद्धे गुरु कृपा उपजेत्रे शुद्धे कृपानिधे सच्चिशा. आणि शस्त्रास्त्र विद्या आता शिकवायची झालेली आहे. आता असणार पैलवानकी कशी करायची किंवा कुस्ती कशी खेळायची ह्याचं शिक्षण आता विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगू लागले. उपदेशिता विश्वामित्रे धनुर्विद्या शस्त्रास्त्रे ते विद्या श्रीरामचंद्रे निमेष मात्रे निज बोधिले. आणि आता जसं जे विश्वामित्र जशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना ती विद्या शिकवू लागलेली आहे शस्त्रास्त्राची धनुर्विद्या जी काही आहे ह्या सर्व विद्या शिकत असताना प्रभू रामचंद्रांनी असणारा त्यांचे सांगता वेळेसच असणार एका क्षणार्धात अशा प्रकारे अवगत करू लागले आहेत आणि त्या सगळ्या ज्या विद्या त्यांनी आतापर्यंत शिकवलेल्या आहेत त्या पूर्ण प्रभू रामचंद्राने ग्रहण केलेल्या आहेत.
मंत्रांच्या मंत्रशक्ती तत्वता आणि मंत्रमूर्ती समजता स्वये वंदिती रघुनाथा आमची सामर्थ्यता तुझेने. आणि ज्यावेळेस असणारा अस्त्राची जी युक्ती आहे किंवा कशा प्रकारे त्याचा बोध घ्यायचा, कशा प्रकारे त्याचा असणार प्रेरणा करायची, पुढच्यावर सोडायचं कसं, असणार आवरायचं कसं, ही जी काही त्या मंत्राची शक्ती आहे किंवा मंत्राचा असणारं त्या ठिकाणी सर्व जे कार्य आहे तेच प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस अवगत केलं त्यावेळेस जे मंत्रातील शक्ती किंवा जे मंत्र आहे ते प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी असणारे काय म्हणून राहिलेले आहे. आमचा स्वभाव छेदक भूते ते छेदकता तुझ्या हाते मरत्या मारत्या अमृत प्राप्ती ऋषी वंदिते पावनत्वे. आणि हे प्रभू रामचंद्र आम्ही असणार फक्त निमित्त अशा प्रकारचे आहोत. तुमच्यामुळं तुम्ही आम्हाला त्यांच्याकडे जर सोडलं आणि जो काही शत्रू आहे त्या शत्रूवर आम्ही जाऊन आदळलो की त्याचा असणारा निपात होतो, परंतु तुम्ही मारल्यामुळं तो जो काही शत्रू आहे तो कुठं नरकाला वगैरे जाण्यापेक्षा त्याला असणार नितांत असणार सुखाची जागा भेटते, नित्य मुक्त अशा प्रकारे होतो. अशा असणारी तुमची महती आहे. तू अधर्माते निर्दाळीसे स्वधर्माते प्रतिपाळीसे तेच कीर्ती पया मासे तुझे हस्तेसे पावन. आणि अशा प्रकारचे अस्त्रघात ज्यावेळेस आमच्या स्वरूप पुढच्याला लागतो त्यावेळेस असणार जे काही सर्व पुढचा जो असणारा अधर्म आहे त्याने कितीही जीवनामध्ये अधर्म केलेला असला तरी त्याला असणार त्याच्या धर्माला किंवा त्याच्या निजात्मतत्वाला प्राप्त करून देण्याचं जे काही कार्य आहे ते तुमच्यामुळेच होतं असं त्या ठिकाणी मंत्र जे आहेत ते प्रभू रामचंद्रांना बोलायचे आहे. तू आम्हासी धरिता हाते आम्ही पावन तुझी आख्याते तुझी युद्धाची कीर्ती कविवाने ते पुराणे. आणि हे प्रभू रामचंद्र तुम्हीच आमच्या हाताला धरून त्या ठिकाणी चालवू लागलेला आहात आणि त्याच्यामुळं तुमच्या ह्या कर्तृत्वामुळेच असणार आमची महती या ठिकाणी होऊ लागलेली आहे. आमचे कर्मभूत गाते गाता माझे तू देशी मुक्ते तेने आमची पावन कीर्ती स्वयंवंदिते द्विज देव. आणि आमचं कर्मच कशा प्रकारचं आहे तर हे जे भूत मात्रा जे आहेत जीव आहेत त्यांचं असणार त्यांनी अधर्म केला की त्यांना असणार मुक्त करायचं किंवा त्यांना असणार मारायचं एवढंच असणार आमचं क्रिया आहे. आणि ती फक्त तुमच्या हातातून घडल्यामुळं ही पवित्र क्रिया होणार आहे आणि सगळ्या जडजीवाला त्या ठिकाणी उधारून नेण्याचं कार्य होणार आहे. अशा प्रकारची स्तुती त्या मंत्रयुक्ती ज्या आहेत त्या प्रभू रामचंद्राची करू लागलेली आहे. ऐसे करोनी स्तुती वादना ऐसे करोनी स्तुती वादना रामचरणी लागल्या जाना मग करुण्या प्रदक्षिणा राम हृदय जाना प्रवेशल्या. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस असणारा स्तुती करू लागले त्याच वेळेस असणारा प्रभू रामचंद्राची असणारा स्तुती करता करता प्रभू रामचंद्रांना देखील असणारा भरभरून आलेला आहे. पुन्हा त्या असणारा शस्त्रा मंत्र असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे पाय शिवून दर्शन घेऊ लागलेले आहे. शस्त्र देवता हरणीचे जोडून हात ठेल्या श्रीरामचरणासे गोकने चिंतन न लगे त्यासे अनायासे प्राप्त सर्वज्ञान. आणि आता असणारा जी शस्त्र देवता आहे ती शस्त्र देवता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पायापाशी त्या स्थित आहे आणि प्रभू रामचंद्राच्या पायावर मुकुट ठेवून ते सांगू लागलेले आहेत की हे प्रभू रामचंद्रा तुम्ही युद्ध करीत असताना किंवा तुम्हाला ज्यावेळेस आमची गरज भासेल त्यावेळेस असणार तुम्हाला आठवणी करायची गरज नाही. आम्ही तुमच्या आठवाच्या अगोदर त्या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित राहू आणि तुम्हाला युद्धामध्ये सहकार्य करू अशा प्रकारे शस्त्र बोलू लागलेले आहे. या लागे संग्रामासे जे जे शस्त्र पाहिजे त्यासे येते येते हातापासे शत्रुघातासे स्वभावे. आणि त्याचमुळे इथून पुढे प्रभू रामचंद्राला युद्ध करीत असताना जे जेही शस्त्र प्रभू रामचंद्राला युद्धामध्ये उपयुक्त पडेल ते शस्त्र असणारा प्रभू रामचंद्राला बोलवायची गरज नाही तर ते शस्त्र देवता जी आहे ती निश्चितच आपोआप प्रभू रामचंद्राला सहकार्य करण्यासाठी जाईल अशा प्रकारचं असणारं आश्वासन शास्त्र देवता देऊ लागले आहे. शस्त्रास्त्रांचे श्रीराम भक्ते राम हृदय शस्त्राची वस्ते ऐसिया बिनवा गते संग्राम सुते श्रीरामे. शस्त्रास्त्रांचे श्रीराम भक्ते राम हृदय शस्त्राची वस्ते ऐशिया अभिनवा गते संग्राम स्थिती श्रीरामा. आणि जे प्रभू रामचंद्र आहेत त्या प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी
जे सगळ्यांची गती मती जे आहेत ते प्रभू रामचंद्रच आहेत. आणि प्रभू रामचंद्राच्या असणार हृदयामध्येच त्या ठिकाणी शस्त्राची जागा असल्या कारणानं ते शस्त्र देखील प्रभू रामचंद्रांना निश्चित सहाय्य करते. एवं श्रीराम सौमित्रा उपदेशिता विश्वामित्रा उल्हास झाला शस्त्रास्त्रा निशाचरा वरावया. आणि ज्यावेळेस विश्वामित्र ऋषींनी प्रभू रामचंद्रांसहित लक्ष्मणजीला ही शस्त्रास्त्र विद्या जी काय आहे प्रदान केली आणि प्रदान केल्यानंतर हे जे विद्या आहे त्या विद्येला सुद्धा अत्यंत आनंद झालेला आहे की आता इथून मग आपण कुणाच्याही हाताने काहीही कार्य केलेले आहेत, परंतु आता इथून पुढे प्रभू रामचंद्र आपले सहकारी असणार आहेत आणि त्यांच्यामुळं आपला उद्धार होणार आहे, यामुळे त्या सुद्धा देखील आनंदित झालेले आहे. ऋषीने हात ठेविता माथा विद्या बाणली रघुनाथा तिने उल्हास तत्वता ऋषी स्वानंदता स्वयनाची. आणि ज्या काही विद्या राहिलेल्या होत्या त्या सर्व विद्या असणाऱ्या ज्या वेळेस प्रभू रामचंद्र दर्शनाला विश्वामित्रांच्या गेले त्याच वेळेस विश्वामित्र ऋषींनी त्या दोघा भावाच्या डोक्यावर असणारा हात ठेवून त्यांना आशीर्वचन ज्या वेळेस दिलं त्याच वेळेस पूर्ण विद्येने पारंगत प्रभू रामचंद्रासहित लक्ष्मणजी झालेले आहेत. विद्या बाणता शिष्याचे कोटे गुरुसे आनंदाच्या कोटे हे शाब्दिक नकळे गोष्टी बोध कसवटे अनुपम्य. आणि ज्या वेळेस आपला शिष्य असणारा अत्यंत निपुण आपण शिकवलेल्या कार्यात होतो त्यावेळेस त्याच्या इतका आनंद गुरुशिवाय किंवा पित्याशिवाय कुणालाच होत नाही. अशा प्रकारचा असणारा प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणजीला परिपूर्ण करण्याचं कार्य जे आहे ते विश्वामित्रांनी केलेलं आहे. शाब्दिकाचे शब्द ज्ञान तेची सोले ज्ञान तेची साधका निज बंधन रघुनंदन तैसा नव्हे. आणि जे प्रभू रामचंद्र आहेत त्या प्रभू रामचंद्रांना काही सांगण्याची गरज नाही, गुरु कृपा झालेली आहे, गुरुने ज्ञान दिलेलं आहे, परंतु आपण आपल्यासारख्या असणाऱ्या सामान्य माणसाला कुणीही येतं आणि शिकून जातं, परंतु जे त्याने शिकवलेलं आहे ते शब्दाचं ज्ञान असतं, वरवरून ऐकायला अत्यंत खरं आणि एकदम कानाला मधुर अशा प्रकारचं वाटतं, परंतु ते आपल्या जीवनामध्ये किती उपयुक्त आहे ते असणार आपण पाहिलं पाहिजे. तशा प्रकारे प्रभू रामचंद्र नाहीत तर प्रभू रामचंद्र जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचं मूळ आणि सार घेणारे अशा प्रकारचे आहे. रघुनाथ विद्याधिष्ठान हे विश्वामित्रा कळले कुण तेने आनंदे बोले आपण येतोने प्रयाण करावे. आणि ज्या वेळेस आता शस्त्रास्त्र विद्यांनी पारंगत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी झाल्यानंतर जे विद्या शस्त्रविद्या आहे अस्त्रविद्या आहे ते प्रभू रामचंद्राची स्तुती स्तवन करू लागले. त्याच वेळेस विश्वामित्र ऋषींनी विचार केला की आपण प्रभू रामचंद्रांना ह्या सर्व गोष्टी आता शिकवलेल्या आहेत, परंतु जी विद्या आहे त्या विद्येला जर प्रभू रामचंद्र असेल तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पारंगत झालं किंवा नाही झालं हे म्हणणं असणार त्या ठिकाणी गौण अशा प्रकारचं ठरले. त्यामुळे आता प्रभू रामचंद्रांना काही शिकवण्याऐवजी आपली जी काही कार्यसिद्धी करायची आहे त्यासाठी आपण पुढे प्रस्थान केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्या विश्वामित्रांनी केलेला आहे. ऐकोरी गुरुचे वचन रथारूढ राम लक्ष्मण उल्हासे करिता गमन पुढे शोभायमान वन देखी. आणि विश्वामित्रांनी ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांना सांगितलं की आपली आता हे शिकवण जी आहे या ठिकाणी थांबवायची, आता पूर्ण तुमचं शिक्षण झालेलं आहे आणि आता इथून पुढे आपण मार्गाला लागू असं म्हणल्यानंतर दोघं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी रथामध्ये बसले, विश्वामित्र देखील असणारे रथामध्ये बसून पुढे निघालेले आहेत. आणि निघाल्यानंतर अत्यंत सुशोभनीय अशा प्रकारचं प्रसन्न अशा प्रकारचं वन आणि जंगल त्याला दिसलेलं आहे. राम म्हणे ऋषी निर्मळा ही कोणाची शोभन शाळा येरो म्हणे घन निळा आश्रम शोधळा पै माझा. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राने विचारलेलं आहे की हे गुरुवर्य ही पुढे असणारी अत्यंत सुंदर अशा प्रकारची जी यज्ञशाळा आहे ती कोणाची दिसू लागलेली आहे. त्यावेळेस ते जे विश्वामित्र ऋषी आहेत ते बोलू लागले आहेत की हे प्रभू रामचंद्र ही जे तुम्हाला पुढे काही ब्राह्मण वगैरे जी शाळा वगैरे काही दिसते ना ते सर्व काही आपलंच त्या ठिकाणी अधिष्ठान आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना सांगितलं तर प्रभू रामचंद्रांना असणारा अतिव आनंद झालेला आहे. आश्रमाले रघुपते आनंदल्या ऋषी पंते विश्वामित्र धर्मस्थिते रामाती प्रीते पूजिले. आणि प्रभू रामचंद्र आपल्या त्या पर्णकुटीला किंवा आपल्या आश्रमाला आलेले आहेत हे त्या ठिकाणी सर्वांना कळाल्याबरोबर सगळ्यांना असणारा अत्यंत आनंद झालेला आहे. आणि आनंदामध्ये आल्यामुळे सर्वजण प्रभू रामचंद्राचं स्वागत करण्यासाठी पुढे आले. पुढे आल्यावर प्रभू रामचंद्रांना प्रभू रामचंद्र रथातून खाली उतरले आहेत आणि अत्यंत
म्हणजे प्रभू रामचंद्राची जी काही पूजा आहे ती त्या ठिकाणी सर्व ब्राह्मण आणि विश्वामित्र ऋषी करू लागले आहे. आनोने श्रीरामा सुभटा पाचारोने मुनी श्रेष्ठा आदरे अग्नि प्रतिष्ठा केली स्वधर्मे पये. आणि जे प्रभू रामचंद्र आहेत त्या प्रभू रामचंद्रांना या ठिकाणी आपल्या आश्रमाला पाय लावण्याचं कार्य केलेलं आहे आणि हे जे सर्व कार्य आहे ते विश्वामित्रांनी केलेलं आहे. आणि आता निश्चितच यज्ञाचं जे कार्य आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा विचार त्या ठिकाणचे असणारे ब्राह्मण करू लागलेले आहेत. गर्ता वेदे कुंड मंडप विधियुक्त तोरणे पताका रूप या लागे मुख्य रघुनाथ युप तो निज रूप यज्ञाचे. आणि जे प्रभू रामचंद्र आहेत ते प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आल्यानंतर जो काही यज्ञ मंडप आहे ते यज्ञाचे असणारे सर्व तयारी त्या ठिकाणी केलेली आहे. यज्ञाच्या वरी असणारा जो काही मंडप आहे त्या मंडपाला झेंडे बांधलेले आहेत. पुढे जे काही साधन सामग्री लागते यज्ञाच्या बाजूचे जो काही ओटा आहे तो सुद्धा गाईच्या शेणाने सारून वगैरे घेतलेला आहे. गवत त्या ठिकाणी पांगवलेलं आहे बसण्यासाठी. अशा प्रकारचा असणारा शोभनीय अवस्था त्या यज्ञापाशी सर्व केलेली आहे. अग्नि प्रतिष्ठा पूजन परे संवहन परिस्तरण प्रणिता पात्रे करुणी पूर्ण इत्मा विसर्जन होमार्थ. आणि त्याच वेळेस जे काही होम हवन करण्यासाठी जी साधन सामग्री जी काही लाकडं असणारी लागतात विधीसाठी ज्या असणारे भांडे लागतात त्या भांड्याची सुद्धा असणार त्या ठिकाणी उपस्थिती केलेली आहे. सर्व जागा एकदम व्यवस्थित स्वच्छ करून गवताचं आसन त्या ठिकाणी केलेलं आहे. दह्याचे जे वाट्या असतात किंवा भगुने असतात ते सुद्धा त्या ठिकाणी आणून मांडलेले आहेत. अशा प्रकारची सर्व पूजा करण्यासाठी जे काही साधन सामग्री लागते ते त्या ठिकाणी नेऊन ठेवलेली आहे. बहिर्चे आस्तरण आज्य स्थाले संस्थापन ज्वलनाज्या गारुण होम प्राधान्य मंत्रोक्ती. आणि आता त्या गवताचं आसन केलेलं आहे त्याच्यावर ऋषी वर्ग सगळे बसलेले आहेत ब्राह्मण वर्ग. आणि आपल्याला जे काही तूप लागणार आहे ते तूप शेजारी घेतलेलं आहे आणि शेजारी घेऊन ज्या तुपात आपण पळ्या केलेल्या असतात किंवा त्या ब्राह्मण लोक लाकडाच्या पळ्या करतात त्या लाकडाच्या पळ्या वगैरे सगळ्या धुवून वगैरे घेतल्या आणि आता यज्ञ करण्यासाठी मंत्र म्हणून राहिलेले आहे. ओंकार वसटकार्यसी करीती यज्ञ ऋषे सपुषे रघुनंदना राक्षस यज्ञ विध्वंसना ते करीती. आता सर्व ब्राह्मणांनी त्या ठिकाणी यज्ञ चालू केलेले आहेत. होमामध्ये आहुती जाऊ लागलेली आहे. तूप असणारे त्या ठिकाणी टाकू लागलेले आहेत. आणि हे यज्ञ चालू झाल्यानंतर प्रभू रामचंद्र हळूच असणाऱ्या विश्वामित्रांकडे गेलेले आहेत आणि विचारू लागले आहेत हे गुरुवर आता आपण यज्ञ चालू केलेला आहे परंतु हे जे तुम्हाला त्रास देणारे राक्षस वर्ग जे आहेत ते केव्हा आणि कोणत्या समयास येतात हे मला निश्चित सांगा. म्हणजे मी त्या हिशोबाने असणार त्यांच्याकडे असणार म्हणजे त्यांच्या दृष्टीला राहील अशा प्रकारचे प्रभू रामचंद्राने विचारणा केलेली आहे. ऐसे पुसता रघुनाथा उल्हास मुनिवरा समजता कौशिके आश्वासोनी माता राक्षस कथा स्वय सांगे. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी ते कधी त्यांचा येण्याचा वेळ आहे म्हणजे आपल्याला असणार त्या ठिकाणी सावध राहायला असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस जे विश्वामित्र ऋषी आहेत ते त्यांना असणाऱ्या त्यांची येण्याची स्थिती असणार किंवा त्यांचा पुढील जो काही इतिहास आहे तो सांगू लागलेला आहे. आरंभापासून 6 राते अलक्ष लक्ष राक्षस येते रेगोन या प्रते विध्वंसिते दुर्धर. आणि हे प्रभू रामचंद्र हे जे राक्षस या यज्ञ विध्वंस करण्यासाठी येतात ते पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी येत नाहीत. तर यज्ञ चालू केल्यानंतर 6व्या दिवशी येतात परंतु त्यांची जी येण्याची गती आहे ती आलेलेही कुणाला कळत नाहीत आणि कुणालाच असणार गेलेलेही वेळ लागत नाहीत. ते असणार त्यांचं जे कार्य आहे ते अत्यंत एकदम क्षणार्धात ते कुणाला दिसत नाहीत काय नाहीत गुप्तपणाने येतात आणि आपलं कार्य साध्य करतात सर्व यज्ञ विध्वंसून टाकतात. अशा प्रकारची स्थिती जे करतात असं विश्वामित्र बोलू लागले. जो निर्विकार निज नेटासे 6 दिवस अहर्निशे सावध राही निद्रेचे राक्षस त्यासे वध्य होती. आणि त्यांची एक खासियत आहे की त्यांना जो मारणार आहे तो निर्विकार अशा प्रकारचा असलेला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये कोणताही विकार नसला पाहिजे आणि पुन्हा त्यांना जो मारणार आहे त्यांनी 6 दिवस आणि 6 रात्र म्हणजे तो झोपलाच नाही पाहिजे. अशा प्रकारे जागृतीतच असलेला पाहिजे तरच तो असणारा त्यांचा वध करू शकेल. अशा प्रकारे असणार त्यांच्या वधाची ही ख्याती आहे असं प्रभू रामचंद्रांना
विश्वामित्र सांगू लागलेले आहे. ऐसे ऐकता गुरु वचन श्रीराम नित्य सावधान वेगे घेऊन धनुष्यबाण राहिला पण यज्ञद्वारे. आणि आता गुरुवर्यांनी आपल्याला आज्ञा केलेली आहे आणि आपल्याला त्याच कार्यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे. प्रभू रामचंद्रांना आता कळून चुकलं की इथं 6 दिवस आणि 6 रात्र आपल्याला एका जागेवर अत्यंत टक लावून त्यांचं संरक्षण करायचं आहे. आणि हे कळाल्याबरोबर प्रभू रामचंद्राने आपलं ठाण मांडलेलं आहे आणि ठाण मांडून 24 बाजूने असणाऱ्या 24 दिशेला निरीक्षण करू लागलेले आहेत की केव्हा असणाऱ्या त्या ठिकाणी ते राक्षस येतील आणि मी त्यांचा निपान करेन. कर्म यागे करता विश्वामित्र शास्त्र धर्म यागे रघुवीर तो हे यागांचा विचार श्रुती साचार परिसावा. आणि आता या ठिकाणी 2 यज्ञ चालू झालेले आहेत की जे प्रभू रामचंद्र आहेत ते कर्मयागी अशा प्रकारचे आहेत आणि विश्वामित्र जे आहेत ते असणारा योग याग त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. यज्ञ त्यांच्याकडून होऊ लागलेला आहे आणि प्रभू रामचंद्र इकडे आता संरक्षण रूपी यज्ञ चालू केलेला आहे. अशा प्रकारचा दोघांचा यज्ञ बरोबरीने चालू झालेला आहे. कर्म यागे कुंड साधन शास्त्र यागे रणरंगन कर्म यागे वेद विधान अपलायन क्षात्र यागे. आणि जो कर्मयाग आहे आणि क्षात्रयाग अशा प्रकारचा आहे. क्षात्रयागामध्ये इकडं सर्व ज्या आहुती आहेत ते यज्ञामध्ये पडू लागलेले आहेत आणि जे काही शास्त्रयाग इकडे होऊ लागले क्षत्रिय असणार युद्ध होऊ लागलेलं आहे तिकडं जो काही म्हणजे आता मरणावर्त जो राक्षसांचा आहे तो चालू होणार आहे. ऋषी यागे ब्रह्माश्रेष्ठ रण यागे सत्व वरिष्ठ यज्ञ यागे कर्म कटपट देणे खनखनाट शस्त्रांचा. आणि या ठिकाणी ब्रह्म जो यज्ञ कर्म आहे ते करीत असताना ब्रह्माला सगळ्यात पहिले असणारे त्या ठिकाणी बोलावणं होत असतं आणि इकडे जे आहे ते म्हणजे संरक्षण करण्यासाठी सगळ्यात मोठं जे आहे ते सत्व पाहिलं जातं की एकासोबत लढत असताना मागे कसलं झालं नाही पाहिजे. आणि इकडं युद्धामध्ये असणारा खणखणाट होत असतो आणि इकडं यज्ञामध्ये जे आहे तो सर्व मंत्र उच्चाराचा त्या ठिकाणी खटाट होत असतो. येथे स्त्रुक स्त्रुवा परिमार्जन येथे धनुष्य लाविले बाण बाणांचे परिस्तरण परिसमोहन धैर्याचे. आणि जो यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये पळीने तूप टाकले जातं आणि इकडे असणाऱ्या त्या ठिकाणी युद्धामध्ये जे आहे ते बाणाने असणाऱ्या त्या ठिकाणी जो शत्रू आहे त्या शत्रूचा निपात केला जातो. अशा प्रकारचा दोन्हीकडचा जो यज्ञ आहे तो समान चालू झालेला आहे. कर्म यागे अग्निस्थापन येथे काळा नळ हुताशन येथे स्त्रुवेने होमित्यान्न येथे माणसावधान पाराग्रे. आणि त्या ठिकाणी जे आहे जो यज्ञ आहे ते यज्ञामध्ये या पळीने असणारं तूप टाकलं जातं आणि इकडं यज्ञ स्वरूपी अग्नी आहे ते अग्नीला आहुती दिली जाते. आणि प्रभू रामचंद्राच्या यज्ञामध्ये जे आहे ते काळानळ म्हणजे यम अशा प्रकारचा यज्ञ आहे आणि ते यमाकडे पाठवण्याचं काम असणार काळाच्या तोंडात पाठवण्याचं काम प्रभू रामचंद्र हे यज्ञ स्वरूपामध्ये करू लागलेले आहे. ऋषी यागे वसुरधारा येथे प्रवाह रुधिरा येथे ओंकार वषटकारा येथे हाकार वीरांचे. आणि जे प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी क्षात्र यज्ञ जो आहे तो यज्ञ चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या रक्ताच्या धारा चालू झालेल्या आहेत आणि नुसतं बोंबला बोंबली चालू झालेली आहे. कुणी असणार इवडू लागलेलं आहे काही करू लागलेलं आहे. परंतु या ठिकाणी जे यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये तुपास आहे दही भात वगैरे असणारे टाकू लागलेले आहेत आणि दही त्यामध्ये दह्यामध्ये तूप अशा प्रकारचे मिक्स करून टाकून असणार ते आहुती म्हणत असताना इकडे असणार हलकल्लोळ चालू आहे आणि इकडे मंत्रोच्चार चालू आहे. अशा प्रकारचा फरक असणारा या दोन्ही यज्ञामध्ये आहे असं त्या ठिकाणी नाथबाबा बोलू लागले. रामचंद्र भगवान की जय. कर्म यागे ज्वाला उद्भट येथे शस्त्राचा खनखनाट यागे धूम्र निगे आचाट येथे स्वेद श्रम कष्टवीरांचे. रामचंद्र भगवान की जय.
आणि त्या ठिकाणी सर्व ऋषींना मिळून असणारा यज्ञ चालू केलेला आहे. आणि प्रभू रामचंद्र असणारा त्या यज्ञाचं रक्षण करू लागलेले आहेत. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना सुद्धा असणारा क्षत्रियाचा जो यज्ञ आहे तो यज्ञ असणारा त्या ठिकाणी चालू केलेला आहे. इकडे असणारा जोर जोरात त्या अग्नीमधून असणारा धुपण निघू लागलेला आहे आणि तिकडे असणारा प्रभू रामचंद्राच्या बाणाने सर्वांच्या रक्ताच्या धारा असणाऱ्या त्या ठिकाणी निघू लागलेल्या आहेत. अशा प्रकारचे दोन यज्ञ असणारे त्या ठिकाणी चालू झालेले आहेत. यागे वाढल्या हुताशना प्रशदाजे अभिषिंचन राक्षस वाढल्या दारुण अस्त्री सिंचन तयांसी. आणि ज्या वेळेस असणार ऋषीगण यज्ञ करू लागलेले आहे, ज्यावेळेस यज्ञामध्ये असणारा जाळ असताना मोठा भडका धरतो, त्यावेळेस थोडं तूप असणारा जास्त टाकलं की तो जाळ असणारा शांत होतो. तसंच असणारा प्रभू रामचंद्राचा जो यज्ञ चालू आहे त्यामध्ये 4-2 राक्षस जास्त आले की असणारे 10-5 बाण असणारे जास्त त्यांच्यावर सोडले की त्यांचा नायनाट होतो. अशा प्रकारचे असणारे दोन त्या ठिकाणी यज्ञ दोन्हीकडे चालू आहे. यागे सदेप बलिदान येथे जीव बळे संदीप्त ज्ञान बळे नेते सलो बहीण येथे जीवपण देह लोभे. आणि यज्ञामध्ये असणार जो काही समिधा असणाऱ्या टाकू लागलेले आहे त्यांचं बलिदान दिलं जातं किंवा ज्या वनस्पती टाकल्या जातात त्यांचं बलिदान दिलं जातं. परंतु इकडं असणारा जो राक्षस कुळ आहे त्यांचं असणारं बलिदान प्रभू रामचंद्र त्या यज्ञामध्ये देऊ लागलेले आहे. श्रीरामासे विमुख होऊन जे युद्धे करीते पलायन त्यांचे न तुटे देह बंधन जीव बळी भक्षण लपात. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या यागापासून असणारं आपलं बलिदान कुठंतरी जाईल म्हणून जे असणारे राक्षस लोक त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागलेले आहेत ते जन्म मरणाच्या फेऱ्यात असणारा परत अडकणार आहे. कारण प्रभू रामचंद्र असणारे ज्या ज्या राक्षसांना मारू लागलेले होते त्यांचा उद्धार असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करू लागलेले होते. त्यांना मोक्षाची प्राप्ती असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र देऊ लागलेले होते. परंतु जे असणारे त्या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत ते मोक्षाला मुकलेले आहेत असं ग्रंथकर्ते सांगतात. या यागे पूर्णाहुती नारिकेळे येथे पूर्णाहुती शिसाळे येथे प्रदक्षिणा मंत्र मेळे येथे रणकळोळे प्रदक्षिणा. आणि या अग्नीमध्ये असणारा नारळ टाकू लागलेले आहेत आणि त्या प्रभू रामचंद्राच्या असणारा जे यज्ञ चालू आहे त्या ते मुंडके असणारे उडवण्याचं काम प्रभू रामचंद्र करू लागलेले आहेत. अशा प्रकारचं घनघोर असणारे दोन्ही यज्ञ त्या ठिकाणी चालू आहेत. कर्म यागे दक्षिणा धन येथे दक्षिणा निजपद पूर्ण येथे अभिषिंचिता ब्राह्मण येत देवगण पुष्पवृष्टी. आणि जो असणारा कर्मयज्ञ अशा प्रकारचा ऋषीनं मांडलेला आहे त्या ठिकाणी असणारा ब्राह्मणांना दक्षिणा देऊ लागलेले आहेत. आणि प्रभू रामचंद्राचा असणारा जो यज्ञ आहे त्या ठिकाणी आपला जीवच असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना अर्पण राक्षसगण करू लागलेले आहेत. अशा प्रकारचे यज्ञ असणारे त्या ठिकाणी चालू आहे. या यागे श्रेय संपाद्य विश्वामित्रा संग्राम श्रेय श्रीरामचंद्रा श्रेय उल्लास स्वगोत्रा येथे चराचरा उल्लास. आणि जो असणारा कर्मयज्ञ असणारा त्या ठिकाणी त्या विश्वामित्र ऋषींना मांडलेला आहे त्याचं पूर्ण श्रेय असणारा त्यांना जाऊ लागलेलं आहे की यांच्या हाताने असणारा हा यज्ञ पार पडत आहे. आणि जो क्षत्रियाचा असणारा यज्ञ प्रभू रामचंद्रांनी मांडलेला आहे त्या सर्व राक्षसांचा घात करण्याचं श्रेय असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना जाऊ लागलेलं आहे. कर्म यागे ब्राह्मण भोजन रण यागे भूत संतर्पण गुणे यागे समसमान सिद्धी संपूर्ण रघुवीरे. आणि प्रभू रामचंद्रांमुळे असणारे हे दोन्ही यज्ञ असणारे अतिशय ओघामध्ये चालू लागलेले आहेत. कारण त्या ठिकाणी असणारा जे कर्मयाग असणारा जो त्यांचा चालू आहे विश्वामित्र ऋषींचा त्यांचा सुद्धा असणारा यज्ञामध्ये सर्व काही फल असणार प्राप्त होऊ लागलेला आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या हाताने सुद्धा सर्व राक्षसांचा नाश होऊ लागलेला आहे. यज्ञांते अग्नि विसर्जन तैसे न करे रघुनंदन पूर्ण द्यावया भोजन नवे निमंत्रण काळा नळा. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने जो कर्मयाग असणारा चालू आहे त्यावेळेस विश्वामित्र ऋषींनी ब्राह्मणांना जेवण देऊ लागलेले आहेत. आणि इकडं असणारा काळाला असणारा प्रभू रामचंद्रांनी बोलवलेला आहे आणि त्यांना सुद्धा असणार त्या राक्षसांचं भक्षण करण्यासाठी असणारा प्रभू रामचंद्र त्या काळाला सुद्धा देऊ लागलेले आहेत. अशा प्रकारचे दोन यज्ञ असणारे त्या ठिकाणी चालू आहेत. ताटिकावदे पात्र प्रोक्षण चित्रावती सुभाव संपूर्ण त्रिशिराने खर दूषण
प्रथम जाण प्राणाहुती. आणि काळाला जे भोजन द्यायचं काम प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. त्यांनी आत्ता कुठं असणारे पत्तरवाळे वाढलेले आहे आणि सर्वात पहिला घास असणारा त्या काळासाठी ताटिकेचा ठेवलेला आहे. आता नंतर सुबाहूचा ठेवतील. असंच असणारं ते ताट फुल भरून असणारं प्रभू रामचंद्र काळासाठी तयार करू लागलेले आहेत. असं असणारे एकनाथ महाराज सांगतात. कडे भात तो कुंभकर्ण, इंद्रजित पक्वान्य पूर्ण, रावण तो दद्योधन, उत्तरा पोषण रण त्याग. आणि त्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्र जे काही काळासाठी एक ताट तयार करू लागलेले आहे, त्यात कुंभकर्ण असणारा वरण भातासारखा असणारा त्या प्रभू रामचंद्रांनी ठेवलेला आहे. आणि वरण भाताचं जेवण केल्यासारखं असणारा काळाला त्यांचं भोजन भेटणार आहे. रावण असणारा तो सुद्धा असणारा त्यातला एक पक्वान्न अशा प्रकारचं प्रभू रामचंद्रांनी ठेवलेलं आहे. असा सर्व जे राक्षस कुळ आहे याला एक जेवणाचं ताट समजून असणारा काळाला प्रभू रामचंद्र भेट देणार आहे. प्रधान आणि राक्षस गण, हे भोजनी शाखा आणि लवण, अकयादे पुत्र पूर्ण, ते लोणाची जाण सर्वस्वे. आणि ते अखेऱ्या कुमार जे असणारे आहेत त्यांना लोणच्या सारखं असणार काळाला प्रभू रामचंद्र खाऊ घालणार आहेत. आणि दुसरे जे प्रधान आहेत ते असणारे ते सुद्धा असणार एखाद्या ठेच्यासारखं असणार प्रभू रामचंद्र काळाला खाऊ घालणार आहेत. अशा प्रकारचं कार्य असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करणार आहेत असं एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत. ही तुके झाली संपूर्ण, काळा नळा तृप्ती भोजन, हे द्यावया रघुनंदन, सावधान युद्धार्थी. आणि ह्या काळाचं भोजन असणार बऱ्याच दिवसापासून झालेलं नाहीये. काळाला या सर्व राक्षसाची पिढी असणारे प्रभू रामचंद्र खाऊ घालणार आहेत. काळाला सुद्धा तृप्त असणारा प्रभू रामचंद्र करणार आहेत. अशा प्रकारचे असणारे एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. कथा सांडोनी रामायण, मध्ये चिकेले व्यर्थ कथन, हे श्रोते संपूर्ण क्षमा कीजे. आणि त्या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहेत की मी असणारा हा जो असणारा त्या भगवंतानं जे असणारा काळासाठी असणारा ताट तयार केलेला आहे, ही काही रामायणातली कथा नाहीये. मी असणार हे माझ्या मनातून सांगितलेलं आहे. परंतु असणार काही व्यर्थ अशा प्रकारचं हे नाहीये. असं असणार तुम्ही व्यर्थ याला समजू नका असे एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. मी तव संतांचे लय वाड, माझ्या बोलांचे त्यांची कोड, या लागे माझे बडबड, लागो गोड साधूचे. आणि सर्व श्रोत्यांनी असणार लहान बाळ असणार एखादं कसं बडबड करतं तशा प्रकारची बडबड समजून असणार ते तुमच्या पदरात घ्यावे अशा प्रकारचं एकनाथ महाराज बोलू लागलेले आहे. साधूंचे मी ताने बाळक, अगोनपणे समूळ मूर्ख, रामकथा वदे ज्याचे मुख, हे कृपायुष साधूंचे. आणि सर्व साधूंच्या कृपेमुळेच असणारा मी हे प्रभू रामचंद्राची कथा असणारा सांगू लागलेलो आहे किंवा लिहू लागलेलो आहे. आणि त्यात जर माझ्याकडून मी तुमचं असणारा लहान बाळ असल्यासारखं तुम्ही समजा. काही जर चुका झाल्या असत्याल तर लहान बाळाकडून आपण कसं सोडून देतो त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, तसंच मला हे तुम्ही ग्राह्य धरा अशा प्रकारचे एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. वसंत मनते नवलावा, उभय याग अभिप्रावा, शुद्ध साधिला आत्मानुभव, अविरुद्ध भाव वेदोक्ती. आणि त्या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहेत की सर्व साधू संतांची असणारी माझ्यावर कृपा आहे आणि अशीच कृपा असणारी माझ्यावर राहू दे. श्रीरामी प्रेम गहन, हे निरूपण कळले चिन्ह, आता चालवे रामायण, मूळ निरूपण ग्रंथार्थ. आणि प्रभू रामचंद्रांवर माझं तेवढं हातोनात प्रेम आहे आणि प्रभू रामचंद्रांचंही माझ्यावर तेवढं प्रेम आहे, तेवढा त्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. म्हणूनच हा ग्रंथ असताना मी पुढे लिहित आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच हा ग्रंथ माझ्या हातून होत आहे असं एकनाथ महाराज बोलू लागले. ऐकोने साधूंचा अनुवाद, कवित्वा झाला परमाल्लाद, एका जनार्दनी बोध, कथा संबंध वधारा. आणि असणाऱ्या साधू संतांच्या आशीर्वादामुळे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादामुळे ही कथा मी लिहू लागलेलो आहे. पुढे असणारी कथा अतिशय गोड आहे, तुम्ही ऐका. विश्वामित्र यज्ञ रक्षण, करावया श्रीराम स्वय सावधान, त्रिगुण शकती राक्षस गण, सुबाहू स्वयापनाला. आणि त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींचा यज्ञ असणारा चालू आहे. त्या यज्ञामध्ये येण्यासाठी राक्षसांनी आतोनात प्रयत्न केलेले आहेत, परंतु कोणाची हिंमत असणारे प्रभू रामचंद्राच्या समोर यायची होत नाहीये. त्यावेळेस असणार कुणीच पुढे जात नाही हे बघून असणारा त्या सुबाहू जो आहे तो त्या ताटिकेचा पुत्र असणारा होता सुबाहू आणि मारीच.
त्यातला सुभाऊ असणारा प्रभू रामचंद्रासोबत कोणीही जात नाही म्हणल्यावर मी जातो, मी त्या प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करतो, अशा प्रकारचं म्हणून असणारा युद्धासाठी पुढे आलेला आहे. यज्ञद्वारे श्री रघुपते तेथे राक्षसांची नचले गते अंधारे छळावया येते तव श्रीराममूर्ती सावधान. आणि असणार ज्या ठिकाणी तो यज्ञ चालू होता त्या ठिकाणी राक्षस असणारे रात्रीचा फायदा घेऊन तरी असणार आपल्याला त्या यज्ञामध्ये काहीतरी करता येईल, त्या यज्ञाचा विध्वंस करता येईल म्हणून प्रयत्न करू लागलेले आहेत. परंतु प्रभू रामचंद्र हे असणारे रात्र दिवस असणार तटस्थ त्या ठिकाणी उभा असल्यामुळं कोणत्याही राक्षसांना त्या ठिकाणी थोडी वाट असणारे तो यज्ञ हुसकावून लावण्यासाठी भेटत नाहीये. त्यामुळं असणारा सर्व राक्षसगण चिंता करू लागलेले आहेत. दिवसा करावया चळन तेथे श्रीराम सावधान स्वये सुबाहू भोवे आपण तरी रघुनंदन छळेना. आणि त्यावेळेस असणारा स्वतः सुभाऊ असणारा एक राक्षस प्रभू रामचंद्राकडे पाठवू लागलेला आहे. परंतु दिवसा सुद्धा असणारा कसलाच काही वेळ त्या राक्षसांना लागेल असा झालेला आहे. कारण प्रभू रामचंद्रांनी असणारा यज्ञ सुरू व्हायच्या आधी त्या ज्या ठिकाणी यज्ञ करत आहेत त्याच्या चौबाजूला असणारा बाणांचा वर्षाव करून असणारं जाळं तयार केलेलं होतं. ते जाळं तोडून असणाऱ्या यांना मध्ये जावं लागत होतं. परंतु प्रभू रामचंद्र असणारे नितांत सावध असल्यामुळं सर्व राक्षस असणारे भिवू लागलेले आहेत. अंधाराचे निज तेज स्वये श्रीरामाच सहज दिवसांचे निज बीज दशरथात्मज निजांगे. आणि सर्व अंधारात सुद्धा असणारे दूरदृष्टी प्रभू रामचंद्रांना होते आणि दिवसा सुद्धा असणारे प्रभू रामचंद्र हे काही साधे सुधे नव्हते. ते असणारे देवाचे अवतार असल्यामुळं त्यांना रात्री तेवढंच दिसत होतं आणि दिवसाही तेवढीच असणारी दूरदृष्टी त्यांना होती असं ग्रंथ. यज्ञ रक्षक रघुनाथ नचले छळाचे छळमत हा बाळपणे प्रतापवंत ठेला तटस्थ सुबाहू. आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्र हे असणारे स्वतः त्या यज्ञाचे रक्षक आहेत. त्यामुळे कसलंही छळ कपट असणारं कुणाचंही चालणार नाही हे त्या सुबाहूला असणारा त्या ठिकाणी कळून चुकलेलं आहे. मग काय करू लागला तू? दाऊ दुर्धरत्वे दरारा तव श्रीराम नेगे भेदरा झापडे पडिले निशाचरा सर्वताद्वारा शिरोनिधी. आणि कसलाही प्रयत्न करू लागलेले आहेत, मोठमोठ्यानं गर्जना करू लागलेले आहेत, इवळू लागलेले आहेत, परंतु कसल्याही प्रकारचा फरक असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पडेल असा झालेला आहे. श्रीराम नित्य सावधान सर्वांग देखन संपूर्ण सुबाहूचे तळमळी मन ऋषीने संपूर्ण गांजिलो. आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्र हे नित्य सावधान असणार त्या ठिकाणी बघितल्याच्या नंतर सुबाहूला चिंता वाटू लागलेली आहे की या ऋषीने असणार कुठून या प्रभू रामचंद्रांना आणले आणि ते प्रभू रामचंद्रच आमचं छळन करू लागलेले आहेत, आम्हाला त्रास देऊ लागलेले आहेत, या ऋषींमुळे सर्व त्रास होतोय असा विचार असणारा त्या ठिकाणी सुबाहू करू लागलेला आहे. आता संग्राम करू सुदृढ घेऊ ताटिकेचा सुड मनोने आसुर पडी पाड गगनी गडगड गरजत. आणि त्यावेळेस असणारा सुबाहूला राग आलेला आहे की असणारा कुणालाही प्रभू रामचंद्र असणारे त्या यज्ञाच्या ठिकाणी जाऊ देत नाहीत. सर्व असणारे आमच्या राक्षसांची सत्ता असणारी या जंगलावर आहे, तरीही असणारे हे प्रभू रामचंद्राने येऊन आमच्या आईचा वध केलेला आहे. आता मी काही माग सरत नाही म्हणून मोठ्याने गर्जना करू लागलेला आहे. आता जातो आणि त्या प्रभू रामचंद्रांना मारतो अशा प्रकारचा असणारा बोलून मोठमोठ्याने गर्जना असणारे प्रभू रामचंद्राच्या नावाचे तो सुबाहू करू लागलेला आहे. वर्षते रुधिराची आधारा भये भेडसावेत द्विजवरा सांभाळे मनात रघुवीरा आला सामोरा सुबाहू. आणि त्यावेळेस असणाऱ्या रक्ताच्या धारा त्या ठिकाणी त्या राक्षसांनी टाकलेल्या आहेत. त्या रक्ताच्या धाराला तरी प्रभू रामचंद्र भेटेल, परंतु कसल्याही प्रकारची हालचाल प्रभू रामचंद्राची नाही पाहून असणाऱ्या त्या ठिकाणी सुबाहू मोठ्यानं गर्जना करेत, हे प्रभू रामचंद्रा या युद्ध करायला म्हणून मोठ्यानं आरोळे ठोकीत प्रभू रामचंद्राच्या दिशेने आलेला आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मारीच असे आले रघुवीरा बाणी त्रासीला सुबाहू पुरा
तव मारीच धाविनला कैवारा तेने रामचंद्रा हाकिले. आणि ज्या वेळेस असणारा प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करण्यासाठी सुबाहू असणारा पुढे आलेला आहे, मोठ्यानं गर्जना करू लागलेला आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बाणाचा वर्षाव त्याच्यावर केलेला आहे आणि त्याच्यावर एवढे बाण असणारे त्याला लागलेले आहेत की रक्ताच्या धारा त्याच्या वाहू लागलेल्या आहेत. आणि त्याची अशी दुर्दशा पाहिल्याच्या नंतर असणारा त्याचा जो भाऊ होता मारीच, तो मारीचाला असणारा राग आलेला आहे की या प्रभू रामचंद्रांना आधीच आमच्या आईचा वध केलेला आहे आणि आता माझ्या भावावर सुद्धा असणारे ते तुटून पडलेले आहेत. हे बघून मारीचाला राग आलेला आहे आणि मारीच सुद्धा त्या ठिकाणी मोठ्यानं गर्जना असणारे करू लागलेला आहे. बाबर झोटियास मस्तक घोरणाद दिदली हाक विक्राळ पसरोनी मुख श्रीरामा सन्मुख दाविनला. आणि त्यावेळेस असणारा तो मारीच सर्व राक्षसाच्या असणाऱ्या जे त्याच्या कुळातील पावणे रावळे होते त्या सर्वांना त्याने बोलून घेतलेलं आहे आणि सर्वांना सोबत घेऊन असणारा प्रभू रामचंद्रांवर युद्ध करण्यासाठी धावून गेलेला आहे. ऐकता राक्षसारोळी भय द्विज पडिले भूतळी एकांच्या बैसल्या दात किळी एकचे चळचळे कापत. आणि अशा प्रकारचे मोठमोठ्याने ते राक्षस वरडू लागलेले आहेत, येवडू लागलेले आहेत की जे असणारे साधे सुधे त्या ठिकाणी मनुष्य होते, ऋषीजन होते, हे असणारे त्यांच्या आवाजानच असणारे थरथर कापू लागलेले आहेत. कुणाला चक्कर येऊन पडू लागलेले आहे, सर्व पक्षी असणारे त्या ठिकाणाहून उडून जाऊ लागलेले आहेत. अशा प्रकारचा किरकश आवाज असणारे ते राक्षसजन काढू लागले. एकांची धोत्रे गळती एक ते धोत्रात मुतती एका धोवात सरती एक करी ती महाशब्द. आणि मोठमोठ्याने लोक बोलू लागलेले आहेत, काय झालंय काय नाही, कुठं पळावा, कसं पळावा, किती पळावा हे कुणालाही कळेना झालेलं आहे. त्या आवाजानं आता नेमकं काय होतंय काय नाही म्हणून असणारे सर्व लोक अस्ताव्यस्त झालेले आहेत. एक रडती ओरडती एक दीर्घ स्वारे रडती एक उघडे पडती एक चर पडती अति धाके. आणि त्याच्या आवाजाच्या धाकानं असणारे लोक मोठमोठ्यानं तडपडू लागलेले आहेत, कुणी रडू लागलेलं आहे, कुणाला काय करावं सुचना झालंय, कुणी घर लावून बसू लागलेलं आहे. अशी दयनीय अवस्था असणारी त्या ठिकाणच्या लोकांची झालेली आहे. एकाचे फुटती दात एकाचे फुटले ओठ एकाचे भय फुगले पोट अति संकट ब्राह्मणा. आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण होते ते सुद्धा असणारे लटलट कापू लागलेले आहेत. आता नेमकं काय होतंय काय नाही म्हणून असणारे दात किणी ते सर्वांची बसलेले आहे. राम म्हणे लक्ष्मणासी वेगिना भिकार देत्या द्विजांशी तोर होती का सावीची मी राक्षसांची निवटीन. आणि अशा प्रकारची दशा असणारे सर्व ब्राह्मणांची पाहिलेली आहे, तेथील लोकांची पाहिलेली आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला जवळ बोलून घेतलेला आहे, हे लक्ष्मणा मी असताना काय करतो, मी या सर्वांसोबत युद्ध करतो, तोपर्यंत तू असणाऱ्या या सर्वांना एकत्र कर आणि या सर्वांना तू धीर द्यायचं काम कर की काहीही झालं तरी तुम्हाला काही होणार नाही. अशा प्रकारचा धीर त्यांना दे, ते जास्त भिवू लागलेले आहेत. तोपर्यंत मी या राक्षसांना मारतो असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलू लागले. तव समुदाय निशाचर करीत आले हाकर विक्राळ दुर्मदाती दुर्धर अति भयंकर संग्रामी. आणि अतिशय भयंकर अशा प्रकारचे त्या ठिकाणी राक्षस त्या सुबाहूचे आणि मारीचे होते. हे असणारे राजा रावणाचे शिष्य होते. ते असणारे सर्व राक्षस कुळातील असणारे बरेच लोक घेऊन असणारे प्रभू रामचंद्रावर मोठमोठे तोंड फाकून असणाऱ्या गर्जना करून प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी धावून येऊ लागलेल्या. कातिया त्रिशूळ तोमर गदा मुद्गर चंड चक्र बाण खडगे लवडे तोर शस्त्र वार सुटले. आणि यांच्या हातामध्ये असणाऱ्या कुणाच्या हातामध्ये कुऱ्हाडी आहेत, कुणाच्या हातामध्ये कोयते आहेत, कोणत्या राक्षसाच्या हातामध्ये भाले आहेत, कुणाच्या हातामध्ये गदा आहेत. अशा प्रकारचे शस्त्र घेऊन प्रभू रामचंद्रांना मारण्यासाठी त्या ठिकाणी राक्षस किंवा तो सुबाहू मारीच हे सर्वजण मिळून येऊ लागलेले आहे. महाशस्त्रांचा लखलखाट तोर खडगांचा खणखणाट बाण सुटते सन सनाट घाय उद्भट हानी. आणि त्या ठिकाणी हे असणारे यांचे जे कोयते कुऱ्हाडी आहेत याचा सुद्धा दंदन दंदन अशा प्रकारचा आवाज येऊ लागलेला आहे, एकमेकावर आदळू लागलेले आहेत. आणि एकूण प्रभू रामचंद्राचे बाण असणारे वाऱ्यासारखे त्यांच्यावर तुटून पडू लागलेले आहेत. राहे साहे वीर शूर घाये निर्बळ केल्या सुर
पळू नको धरी धीर क्रोधे वीर गर्जती. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या बाणानं असणारा वर्षाव त्यांच्यावर चालू झालेला आहे. त्यावेळेस असणारा राहिले साहिले जे राक्षस होते ते त्या ठिकाणाहून पळ काढू लागलेले आहेत आणि पडलेले म्हणू लागलेले आहेत की थांब बाबा, थोडा धीर धर, काहीतरी होईल. अशा प्रकारचं युद्ध असणारं त्या ठिकाणी चालू आहे. तव रामे सोनेला बाण सकळ शस्त्रे केली चूर्ण, तिळ प्राय केले ओढण बळ संपन्न रघुवीरे. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना या राक्षसांकडे पाहिलेलं आहे. एकच बाण अशा प्रकारचा सोडलेला आहे की जेवढे राक्षसांचे शस्त्र होते ते सर्व असणारे तिळा एवढे तुकडे असणारे त्याचे झालेले आहेत. अशा प्रकारचं सामर्थ्य असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी एका बाणामध्ये दाखवलेलं आहे. निवारा होया रामबाण शस्त्रे सोडिती ती होती चूर्ण, वीर खोचले दारुण स्वभाव पूर्ण शोभला. आणि ज्यावेळेस हे शस्त्र प्रभू रामचंद्राच्या दिशेने फेकू लागलेले आहेत त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या बाणानं असणारे त्याची माती त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. अशा प्रकारची दशा असणारी आपल्या सेनेची पाहिल्याच्या नंतर त्या सुबाहूला अत्यंत राग आलेला आहे आणि रागाच्या भरामध्ये तो काय करू लागलेला आहे. मग हाती ओसवू निगदा सुबाहू धाविन्नला मल्ल युद्धा, तव श्रीराम नित्य सावधा राक्षस द्वंद्व हात कळले. आणि त्यावेळेस असणारा कोणताही असणारा आपला छळ कपट किंवा कसल्याही प्रकारची ताकद प्रभू रामचंद्रासोबत चालत नाही हे कळाल्यावर सुबाहूला राग आलेला आहे. आपली हातामध्ये असणारी गदा घेतलेली आहे आणि गदा घेऊन असणारं मल्लविद्येसाठी म्हणजे असणारं ते असणारं गद्याचे असणारे एकमेकांसोबत युद्ध करण्यासाठी प्रभू रामचंद्राला त्यानं आवाज दिलेला आहे आणि त्या गद्यानं असणारं दोघं युद्ध करू लागलेले आहे. सुबाहूची गदा केली पीठ, मारीचा मुदगल केला कुट, शूळ त्रिशूळाती चिखट ते करे सपाट श्रीराम. आणि त्या मल्लविद्येमध्ये सुद्धा असणारा प्रभू रामचंद्र असणारे पारंगत होते. त्यामुळे असणारा प्रभू रामचंद्र युद्धाच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. या ठिकाणाहून त्यांचे सुबाहू आणि मारीचे दोघं भाऊ आलेले आहेत. या दोघांचे सुद्धा जे शस्त्रास्त्र होते त्यांचं पीठ असणारा प्रभू रामचंद्रांनी त्या रणांगणामध्ये केलेलं आहे. बाणी योजिले अग्निअस्त्रा खाये सुबाहू केला पुरा, मारीच पळविला माघारा त्यासी पिसारा लागला. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी अग्निअस्त्राचा असणारा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. अग्निअस्त्र नावाचा बाण असणारा त्या मारीचाच्या त्या सुबाहूच्या दिशेने सोडलेला आहे. त्यावेळेस असणारा तो बाण एवढ्या वेगानं असणारा त्या सुबाहूच्या छातीमध्ये घुसलेला आहे आणि सुबाहू जागेवरच मेलेला आहे. परंतु तो बाण असणारा येत असताना त्याचा वारा असणारा फक्त त्या मारीचाला लागलेला होता. तो मारीच असणारा त्या ठिकाणाहून उडून कुठं गेलेला आहे काही पता नाही, पण त्या बाणानं असणारा त्या ठिकाणी त्या सुबाहूचा जागेवरच मृत्यू झालेला आहे. पिसारा लागला ब्रह्मांडी तिने त्यासी आली भोवंडी, हात पाया वळली मोर कोंडी सुटल्या तोंडी रुधिर धारा. आणि त्या बाणाचा वारा असणारा फक्त त्या मारीचाला लागलेला होता. तो असणारा गगनामध्ये उडून गेलेला आहे. मूर्छना असणारी त्याला आलेली आहे. हातपाय वाकडे झालेले आहे. तोंडातून रक्त वाहू लागलेला आहे आणि गगनामध्येच असणारा तो घुमू लागलेला आहे. बाण पिसारियाचा पवन मारेच्या हास उडवी जैसे तृण, वाहुटळे माझे भोवे पान तेवे परिभ्रमण आकाशी. अशा प्रकारे वावटळ आल्याच्या नंतर एखादं पान असणारा अल्लाह फिरताना आपल्याला दिसतं, तशी अवस्था असणारी प्रभू रामचंद्राचा पान सुटला होता. त्या पानाच्या नुसत्या वाऱ्यानं असणारी त्या मारीचाची झालेली आहे. तो गगनामध्ये असणारा पानासारखा अल्लाह फिरू लागलेला आहे. बाण पिसारियाचा वारा मारीच उडविला अंबरा, शत योजन समुद्र तीरा ते निशाचरा टाकिले. आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्राच्या बाणाचा नुसता वारा लागला होता. तो असणारा गगनामध्ये मारीच उडालेला आहे. तिथून उडून असणारा सहस्त्र योजनेमध्ये 1000 किलोमीटरच्या अंतरावर जाऊन समुद्राच्या काठावर असणारा तो त्या ठिकाणी मारीच पडलेला आहे. राम लक्ष्मणाशी म्हणे आपण मारीचास नाही लागला बाण, या लागे त्याचा न वचे प्राण
पिसारे पूर्ण उडविला. त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणू लागलेले आहेत की असणारा मारीचाच या ठिकाणी वध झालेला नाही, फक्त त्याला बाणाचा वारा लागलाय, पण कुठं उडून गेलाय कुठं नाही काहीच त्याचा असणारा शोध लागत नाही असं प्रभू रामचंद्र म्हणतात. मारीच्या समोरच्या उद्भट वटारीले नेत्र वाट, घुरघुरीत वाजे कंठ प्राण संकट मांडले. आणि त्यावेळेस त्या समुद्राच्या तीरावर असणारा तो हजारो किलोमीटर लांब जाऊन पडलेला आहे. त्यावेळेस असणारा कसा तरी तो शुद्धीवर आलेला आहे, डोळे असणारे त्याला उघडलेले आहेत, त्याचं नरड गरगर करू लागलेला आहे, जीव जातो की काय अशी अवस्था त्याची झालेली असणारे त्या ठिकाणी होती. मारेच दैवे झाला सावध, परिधाक घेतला सुबध, पिसारियाचा एवढा वाद, या सम्मुख युद्ध कोणचा आहे. आणि ज्यावेळेस तो शुद्धीवर आलेला आहे त्यावेळेस असणारा त्याची झाक उघडलेली आहे, त्याचे डोळे उघडलेले आहेत आणि म्हणू लागलेला आहे त्या असणारा प्रभू रामचंद्राच्या बाणाच्या नुसत्या वाऱ्यानं माझी ही अवस्था झाली, मग खरोखर जर मी युद्ध करायला गेलो तर माझी काय असणारी दुर्दशा होईल. म्हणून असणारा त्याला प्रभू रामचंद्राच्या नावाचा धाक बसलेला आहे. प्रभू रामचंद्राचं नाव सुद्धा ऐकलं तरी तो थरथर थरथर कापू लागलेला आहे. राम देखताची जीव जाय, त्याचे निर्वाणाचे घाय, देहवंत कोणचा आहे, महाभया भय श्रीराम. आणि प्रभू रामचंद्राची एवढी भीती असणारी त्याला बसलेली आहे की आता जर त्यानं प्रभू रामचंद्रांना नुसतं डोळ्यासमोर बघितलं तरी असणारा जाग्यावर त्याचा जीव जाईल, अशा प्रकारची भीती असणारी प्रभू रामचंद्राची त्या मारीच्याच्या असणाऱ्या मनामध्ये बसलेली आहे. ते कोणी श्रीरामाचे चरण, युद्धाभिमान गेला पळून, संग्राम न करे आपण, वाहोनियान निजाश्रमी शांत. आणि आता काही झालं मेलो तरी चालेल पण त्या प्रभू रामचंद्राच्या समोर मी जाणार नाही, अशा प्रकारची शपथ घेऊन असणारा आपल्याच घरामध्ये कुठंतरी दडून असणारा तो बसलेला आहे. घराच्या बाहेर सुद्धा असणारा तो मारीच निघत नाही. आणि हाच मारीच असणारा पुन्हा प्रभू रामचंद्र सीतामातेला छळण्यासाठी असणारा पुढे राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी येणार आहे. श्रीरामाचा निज बाण, सुभाऊचे निवटी मान, चित्त बुद्धी अभिमान, छेदून संपूर्ण मारिला. आणि प्रभू रामचंद्राच्या बाणाचा नुसता वारा लागलाय, परंतु त्याच्यातील सर्व जे काही दुर्गुण असणारे आहेत ते त्या ठिकाणी नष्ट झालेले आहेत. त्यामुळे असणारा प्रभू रामचंद्राची भीती त्याला वाटू लागलेली आहे. सर्व जे काही दुर्गुण असणारे त्याच्यामध्ये होते त्या फक्त पिसाऱ्यानं वाऱ्याच्या असणारा त्याचे नष्ट झालेले आहेत. येणे नेटे मारिला देख, जे मरणाचे नाटवे दुःख, पुढे जन्माचे न देखे मुख, ऐसा निशेष मारिला. आणि त्याला प्रभू रामचंद्रांना मारलेलं नाहीये, परंतु असणारे त्याच्यातील जे काही दुःख असणारे होते, ज्या व्यातना होत्या त्या सर्व असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना मारून टाकलेल्या आहेत. सुखी समाधानी असणारे त्या ठिकाणी त्या मारीच्याला केलेलं आहे, परंतु प्रभू रामचंद्राची भीती असणारी त्याच्या मनामध्ये पक्की झालेली आहे. रामचंद्र भगवान की जय. मारीचे सुभाऊचे अनेक सेवक, रामास जे आले अनेक, रामे मारिले एक एक, राक्षसांतक श्रीराम. आणि त्या ठिकाणी हे जे मारीच आहे तोच असणारा त्याचा वारा असणारा प्रभू रामचंद्राच्या बाणाचा त्याला लागलेला आहे. आणि तो या ठिकाणाहून असणारा जाऊन समुद्राच्या तीरावर पडलेला आहे. त्यालाही प्रभू रामचंद्रांना त्या युद्धामध्ये मारलं असतं, परंतु याचं काम असणारं अधुरं राहिलेलं होतं. त्यामुळे असणारा प्रभू रामचंद्रांनी फक्त त्याच्यातील असणाऱ्या ज्या दुःख व्यातना किंवा वाईट गोष्टी आहेत त्याचं असणारं निवारण या क्षणी केलेलं आहे.
आणि तो असणारा त्या समुद्र तीराच्या कडेला जाऊन पडल्याच्या नंतर त्याचे जे असणारे सेवक जे काही त्याचे राहिलेली प्रजा होती ती असणारी प्रभू रामचंद्राच्या जवळ जाऊन असणाऱ्या सर्वांना आपली आपली मुक्ती असणारी स्वीकारलेली आहे. राक्षसाची महादेंडी आश्रमी पडली मडे, शिष्य धाकती बापुडी हे कोण काढी आती जिरदर. आणि त्यावेळेस असणार कोठ्यावरील राक्षस असणारे त्या ठिकाणी मरून त्या आश्रमाच्या आजूबाजूला पडलेले आहेत. त्यावेळेस असणारे हे ऋषीचे जे असणारे शिष्य आहेत त्यांना विचार पडलेला आहे की आता एवढे जर कोट्यवधी राक्षस या ठिकाणी पडलेले आहेत तर आपल्याला किती दिवस असणारा हा पसारा आवरायला लागणार आहे. नेमकं या असणारे ह्यांचे जे शरीर पडलेले आहेत ते काढील तरी कोण, अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी ते करू लागले. त्याशी साकडे न लागता अर्धघडे, श्रीरामे फेडली रोकडे घेऊन भूत कोडी जगदंबाले. आणि त्यावेळेस असणारा अशा प्रकारची चिंता असणारे त्या सर्व शिष्यांच्या मनामध्ये होती. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना असणारा जगदंबा मातेला असणारं आमंत्रण दिलेलं आहे. आणि त्यावेळेस जगदंबा माता असणारा 3.5 कोटी भूतावळी घेऊन असणारा त्या ठिकाणी त्या सर्व राक्षसांना असणारा खाण्यासाठी भूतावळींना घेऊन असणारी जगदंबा माता त्या ठिकाणी आलेल्या आहे. आऊट कोटी भूतावळे सहेत आले भद्रकाळे, आरती घेऊन स्वजवळे स्वयंवाळे श्रीरामा. आणि त्या ठिकाणी काली माता सुद्धा असणारा औटकोटी म्हणजे असणारा 3.5 कोट अशा प्रकारची जी भूतावळी आहे त्या सुद्धा घेऊन त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि काही क्षण न लागता म्हणजे असणारा बघता बघता असणारा सर्व त्या ठिकाणचे जे प्रेत आहेत ते त्या भूतावळीने नष्ट केलेले आहे. येता भूताचा मेळा प्रेते नेली देखता डोळा, आश्रम झाला ती स्वजवळा सडे रांगो बाळा घातल्या भूते. आणि त्या भूतांनी तर फक्त तेवढे असणारे सर्व प्रेत खाऊन असणारा त्या ठिकाणी राडा नष्ट केलेला नाही, त्या ठिकाणी सर्व काही रक्त सुद्धा नाहीच केलेलं आहे. आणि एवढं सगळं करून सगळा असणारा परिसर झाडून धुवून घेतलेला आहे. आणि सर्व असणारं नटवायचं काम त्या ठिकाणी त्या आश्रमाला त्या भूतावळीनेच त्या ठिकाणी केलेलं आहे. रोषे साक्ष राक्षस भये भयभीत पडले होते पय मूर्छित, हे लक्ष्मणे करणी सावचित शीघ्र स्नानार्थ पाठविले. आणि त्या ठिकाणी जे ऋषीगण होते त्यातील काही ऋषी असणारे या राक्षसांचे अकराळ विकराळ रूप बघून हे युद्ध बघून असणार त्यांना चक्कर आलेली होती, ते मूर्छनावस्थेमध्ये गेलेले होते. त्यांना लक्ष्मणजी असणार त्यांच्या जवळ जाऊन सर्वांना सावध केलेला आहे की आता आपण संकटापासून मुक्त झालो, अशा प्रकारचा धीर असणारा प्रभू लक्ष्मणजी त्या ऋषींना देऊ लागलेले आहे. वेगी आले करुणी स्नान आश्रम दिशे शोभायमान, बाप प्रतापी रघुनंदन स्वानंद स्तवन ऋषी करीती. आणि त्या ऋषींना ज्यावेळेस लक्ष्मणजीने सावध केलेलं आहे, उठलेले आहेत, आंघोळ करून असणारा सर्व काही स्वच्छता करून देवपूजा करून त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यावेळेस बघू लागले तर असणारे राक्षसही नाहीत, त्यांचे असणारे प्रेतही नाहीत. हे बघून असणारा प्रभू रामचंद्राचा असणारा गौरव किंवा असणारा त्यांचा सत्कार त्या ठिकाणी ते करू लागले आहे. विजयी झाला रघुवीरे सुखी झाले ऋषीश्वर, विष्णू पूजिती सुरवर तैसा रामचंद्र पूजिला. आणि प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा असणारा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. त्यावेळेस असणारा जशा प्रकारे विष्णू देवाची पूजा असणारे सर्व लोक करतात तशाच प्रकारची पूजा असणारे सर्व ऋषीने मिळून त्या प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी केली. राम प्रताप देखोनी दृष्टी विश्वामित्रा आनंद कोटे, श्रीरामाची पाठी तापटे उल्हास सृष्टे न समाये. आणि त्यावेळेस विश्वामित्र ऋषींना असणारा प्रभू रामचंद्राचा पराक्रम बघून असणारा अतिशय आनंद झालेला आहे. त्यांचा आनंद गगनात मावेना अशा प्रकारचा आनंद आहे. आणि अशा प्रकारचा आनंद मनामध्ये ठेवून असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना जवळ घेतलेला आहे आणि त्यांची पाठ ठोकू लागलेले आहेत आणि त्यांना गर्व वाटू लागलेला आहे की अशा प्रकारचा शिष्य असणारा मला लागलेला आहे. गुरु आज्ञा तो पाळली गुरु सेवा तुझची पळले, गुरुची
गुरुची चिंता तू हारिले, गुरुपूजा केले यथार्थ. आणि सर्व काही माझा जो यज्ञ आहे तो असणारा पूर्णत्वास नेण्याचं काम प्रभू रामचंद्र तुम्ही केलेलं आहे. गुरुची सेवा असणारी तुम्ही पूर्ण केलेली आहे. गुरुचं जे मनोरथ आहे ते पूर्ण करायचं काम असणारा प्रभू रामचंद्र तुम्ही केलेलं आहे. खरंच धन्य अशा प्रकारचे तुम्ही आहात असं विश्वामित्र ऋषी बोलतो. तो गुरुत्व सद्गुरुचे, तू गुरु ज्ञान निश्चयाचे, तू निज बीज गुरुत्व वाक्याचे, गुरुत्व साचे तुझे दे. आणि तुमच्यामुळेच असणारा गुरु काय असतो, गुरुत्वाचं असणारी शोभा तुम्ही वाढवलेली आहे. गुरु शिष्याचं नातं काय असतं ते तुम्ही असणाऱ्या जगाला आदर्श दाखवून दिलेला आहे. अशा प्रकारचं कृत्य तुम्ही केलेलं आहे असं असणारा विश्वामित्र ऋषी बोलला. श्रीराम गुरुत्वाची गरिमा, श्रीराम गुरुत्वाची महिमा, श्रीराम गुरुत्वाची सीमा, ब्रह्मत्व ब्रह्मा श्रीराम. आणि प्रभू रामचंद्राचे असणारं गुरुत्वाची सीमा असणारा प्रभू रामचंद्र आहे. गुरुत्व काय असतं हे प्रभू रामचंद्राकडून शिकावं. प्रभू रामचंद्रांनी ते सिद्ध करून दाखवलं की गुरु किती श्रेष्ठ असतात किंवा गुरुची काय महिमा आहे, गुरुची काय ख्याती आहे हे प्रभू रामचंद्रामुळेच असणारं त्या ठिकाणी दाखवून देण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलं असं विश्वामित्र ऋषी म्हणतात. श्रीराम गुरुत्वाचे निज वीर्य, श्रीराम गुरुचे निज धैर्य, श्रीराम गुरुत्वाचे गुरुवर्य, गुरुव गंभीर्य श्रीराम. आणि प्रभू रामचंद्रामुळेच असणारा गुरुला गुरु कसं मानतात किंवा प्रभू रामचंद्रचे गुरुचे गुरु आहेत अशा प्रकारचा असणारा विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहेत. आणि त्यांचं जेवढं कौतुक करता येईल, गुरुला गुरु पण सुद्धा असणारा प्रभू रामचंद्रामुळेच आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहे. श्रीराम गुरुत्वाचे निज तेज, श्रीराम गुरुत्वाचे निज विजय विजय, श्रीराम गुरुत्वाचे गुहे पूज, स्वानंद भोज श्रीराम. आणि प्रभू रामचंद्रचे असणारे सर्व गुरूंचे गुरु अशा प्रकारचे ते आहेत. सर्व असणाऱ्या गुरुपणाला जे काही गुरुपणाचं मूळ आहे ते सुद्धा प्रभू रामचंद्रच आहेत. सर्व असणाऱ्या या पृथ्वीचे सुद्धा गुरु प्रभू रामचंद्रच आहेत अशा प्रकारचं बोलतो. श्रीराम गुरुची निज उत्पत्ती, श्रीराम गुरुत्वाची निज शांती, श्रीराम गुरुची निज मूर्ती, श्रीराम निश्चिती गुरुगम्य. आणि प्रभू रामचंद्रापासूनच असणारं गुरुची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे तिथून पुढेच असणारं प्रभू रामचंद्रापासूनच गुरु कोण असतं, शिष्य कोण असतं हा भेद असणारा सर्व जनतेला कळालेला आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्र धन्य आहे. श्रीराम गुरुत्वा निज प्रताप, श्रीराम गुरुचे सदरूप, श्रीराम स्वय ब्रह्मरूप चित्स्वरूप श्रीराम. आणि प्रभू रामचंद्र हे स्वतः असणार गुरुचं सुद्धा असणारं जे मूळ रूप आहे ते प्रभू रामचंद्र आहे. प्रभू रामचंद्रचे असणारं स्वतः ब्रह्म सुद्धा अशा प्रकारचे आहेत. ब्रह्माचं सुद्धा रूप असणारा प्रभू रामचंद्र आहेत. अशा प्रकारचे महान प्रभू रामचंद्र आम्हाला लाभलेले आहेत. म्हणून विश्वामित्र ऋषी आनंद व्यक्त करतो. ऐसे श्रीरामाचे निज स्तवन, कैसे निकरो निहापन, आनंदे दिसले आलिंगन, समाधान गुरु शिष्या. आणि त्यावेळेस असणाऱ्या विश्वामित्र ऋषींना अतिशय आनंद झालेला आहे आणि कौतुक प्रभू रामचंद्राचे करू लागलेले आहेत. कौतुक करता करता असणारा प्रभू रामचंद्रांना जवळ घेतलेला आहे आणि आपल्या छातीशी धरून असणारं आलिंगन त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींनी प्रभू रामचंद्रांना दिलेलं आहे. विश्वामित्र आनंद निर्भरे, द्विजादे गोसहस्रास्त्र, सुवर्ण शृंगारी रोप्य खुर, पुष्टी ताम्र काश्य दोही. आणि त्यावेळेस असणारा विश्वामित्र ऋषींना आनंद झालेला आहे. प्रभू रामचंद्रांना सुद्धा आनंद झालेला आहे. आणि विश्वामित्र ऋषींना असणारा त्या ठिकाणी एवढा सगळा आनंदाचा सोहळा झालेला पाहून हजारो गायी असणाऱ्या त्या असणाऱ्या ब्राह्मणाला असणारा त्या ठिकाणी दान दिलेले आहेत. आणि त्या गायी काही साध्या नाहीत. त्यांच्या शिंगाला सोनं लावलेलं आहे. त्यांच्या शेपटीला असणारे मुकुट असणाऱ्या तिच्या पुढे निघाले प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपुंजाची प्रवाळे लेवविली रत्ने
आईशी विश्वामित्रे कुळे देवने तुझ्याची कुळे सुखी केले. आणि साध्या सुद्धा असणाऱ्या गायी नव्हत्या, त्यांच्या अंगावर सुद्धा असणार सर्व चांदीने असणाऱ्या मडलेल्या होत्या. त्यांच्या शेपटीला सुद्धा असणारे नाना अलंकार असणारे त्या ठिकाणी लावलेले होते. त्यांचे पाय असणारे, पायाला सुद्धा असणारे ते चांदीचे असणार सर्व मडण केलेली होती. अशा प्रकारच्या गायी असणाऱ्या त्या ठिकाणी, आणि एक दोन नाही तर हजारो गायी त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींनी आनंदाच्या भरामध्ये ब्राह्मणांना दान केले. सुवर्णाचे संभार दक्षिणाचा सहस्त्रास्त्र याचक केले हर्ष निर्भर मागते आभर कौशिक यागे. आणि त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये असणार जे काही त्या ठिकाणी सुरवर आलेले होते, जे काही मनुष्य आलेले होते, त्यांना सुद्धा असणार मोकळ्या हातानं सोनं सुद्धा दान करून टाकलेलं आहे. ज्याला जे पाहिजे ते द्यायचं असणार त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींना त्या यज्ञाच्या ठिकाणी ठरवलं. रामे निवटले राक्षस गणे ऋषीचा स्थिती पावला यज्ञ झाले ब्राह्मण भोजन रघुनंदन निज विजयी. आणि त्या ठिकाणी असणारा जो यज्ञ, ज्या यज्ञासाठी असणारा विश्वामित्र ऋषींनी प्रभू रामचंद्रांना आणलेलं होतं, तो यज्ञ असणारा त्या ठिकाणी पूर्णत्वास प्रभू रामचंद्रांमुळे गेलेला आहे. सर्व राक्षसांचा निपात असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. आणि यज्ञ पूर्णत्वास गेल्याच्या नंतर सर्व ब्राह्मणांचं जेवण देखील त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांमुळे या ठिकाणी विजयी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र झाले. विजयी झाला रघुनाथ पोवाडा केला त्रिलोक्यात ऐकून रावण विस्मित आनंदात पुत सुरवराशे. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र विजयी झाल्यामुळे असणारा स्वर्गामध्ये सुद्धा असणारा प्रभू रामचंद्र राजा नावाचा गजर होऊ लागलेला आहे. त्यांच्या नावाचे पोवाडे गाऊ लागलेले आहे. आणि हे पोवाडे असणारे राजा रावणानं ऐकलेले आहे. त्यावेळेस राजा रावणाला असणारी चिंता वाटू लागलेली आहे. मात्र देवांना असणारा भरपूर आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. एका जनार्दना शरणे झाले शुभाहो निर्जाळन सिद्धी पावला गुरुचा येते अहिल्या उतारण अवधारा. आणि त्या ठिकाणी एकनाथ महाराज असणार आपल्या गुरुला शरण जाऊन असणार सांगू लागलेले आहेत की आजच्या अध्यायामध्ये असणारा सुबाहूचा वध असणारा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मारीचाला सुद्धा असणारा प्रभू रामचंद्रांनी उडवून लावलेला आहे. आणि या आजच्या अध्यायामध्ये असणारा विश्वामित्र ऋषींचा यज्ञ सुद्धा असणारा पूर्णत्वास गेलेला आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये असणारा अहिल्या उदाहरण होणार आहे. ती सुद्धा अतिशय गोड अशा प्रकारची कथा आहे. तुम्ही उद्या सुद्धा ऐकायला या असं एकनाथ महाराज सांगतात. स्वस्ति श्री वावर्त रामायणे बालकांडे एका काटिका शुभाहो निर्जाळन नाम त्रयोदश माध्याय. विठ्ठल